सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या 26 जुलैच्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण स्वप्नात नाही तर सत्यात समोर येऊन जवळून हुलकावणी देणाऱ्या प्रतिमाला आता सायली पुन्हा अलिबागला येऊन प्रतिमाला कशी सुभेदारांच्या दरवाज्यात घेऊन येते आणि भाजलेल्या चेहऱ्याची ती प्रतिमा आता पूर्णाई समोर येताच अर्जुनच्या डोक्यावरचे आभाळ सरकून पूर्णाईच्या पायाखालची कशी जमीन सरकते आणि भरल्या डोळ्यांनी प्रतिमा असे मोठ्याने हाक मारत पूर्णाई कशी पळत आता प्रतिमाकडे जाते आणि अर्जुनच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा हीच आपली प्रतिमात्या आहेत असा कसा संकेत देतात. आणि जेव्हा पूर्णाई आता सायलीसोबत प्रतिमाला जेव्हा बघते आणि अर्जुनसुद्धा जेव्हा बघतो तेव्हा भर दरबारात प्रतिमाच्या त्या सत्याने सुभेदाराच्या घरी मोठा बॉम्ब फुटून कसा धमाका उडतो आणि एकाच फोनवर रविराजला आणत पूर्णाई रविराज प्रतिमा यांची आता सायली कशी हृदयस्पर्शी भेट घडवते आणि ते पण स्वप्नात नाही तर सत्यात. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता अलिबागला जाताच रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीपासून सायलीने प्रतिमाला वाचवलेले असते. पण त्याच वेळेस ह्याच आपल्या प्रतिमात्या आहेत हे सायलीच्या लक्षात आलेले नसते आणि सायली फक्त आता आपण वाचवलेल्या त्या माईचा आता विचार करत असते. असा विचार करतानाच आता अर्जुन सायलीला घरी आणतो. पण जेव्हा आता सायली ही प्रतिमाच्या फोटोजवळ येते तेव्हा त्या फोटोला काढून आता त्यावरती ओढणी टाकून हुबेहूब ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमात्या असल्याची सायलीची खात्री होते. इकडे आता अर्जुन बेडरूममध्ये येतात सायलीला समजावत असतो की अहो मी त्या तन्वीला लहानपणचे खूप प्रश्न विचारले पण तिला लहानपणचं काही आठवतच नाहीये. अहो साधी मला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे हे देखील तन्वीला आठवत नाहीये. बाकीच्या गोष्टी तर तुम्ही सोडूनच द्या आणि मला ती तन्वी आहे याचाच आता संशय येतो. पण सायलीचं मात्र अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष नसते आणि सायली हरवलेली असते ती फक्त प्रतिमाच्या विचारात. तेव्हा आता सगळं आठवून त्या बाईचा चेहरा आपण तिला कसं वाचवलं तिने आता आपल्याकडे कसा चेहरा केला आणि आपण प्रतिमाच्या फोटोला कशी ओढणी टाकली हे सगळं चित्र आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊन पटकन एका सेकंदात ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली प्रतिमा आत्या असल्याची सायलीची खात्री होते आणि सायली ते सत्य अर्जुनला सांगते. सायली म्हणते की अहो मी त्या बाईला वाचवले. त्या बाईच्या चेहऱ्यावरती भाजल्यासारखे व्रण होते आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आपली प्रतिमा आत्या होती. तुम्ही लांब होतात पण मी अगदी जवळ होते. पण आता अर्जुन काही सायलीचं बोलणं मानायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो काय बोलतायस तुम्ही सायली, तुम्हाला कळतंय का? अहो प्रतिमाची डेड बॉडी आपण जाळली. तिचे ते DNA रिपोर्ट्स तिचे ते सगळे डॉक्युमेंट्स यावरून प्रतिमा आत्या नाही आहेत त्या. तुम्ही कसलाही विचार करू नका. ती म्हणते की नाही अर्जुन सर हे बघा मनात नसताना मी अलिबागला येणं तिथे मला माझ्यासमोर त्या माईंचा ॲक्सिडंट होणं आणि त्याच वेळेस मी त्यांना वाचवणं हा खूप मोठा संकेत आहे. तर अर्जुन म्हणतो की अहो प्रतिमाचे संकेत तर तन्वी आणि रविराज सिनियरला येतील, तुम्हाला कसे येतील? तुम्ही कोण लागतात प्रतिमाच्या? तर आता सायली गप्प झालेली असते आणि अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही काही वेड्यासारखं बडबडू नका. घरच्यांनी जर तुमच्या तोंडातून हे सगळं ऐकलं ना तर ते तुम्हाला वेड्यात काढतील. आत्ताच्या आता हा विषय बंद करा. तर आता सायलीचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. पण सायलीच्या डोळ्यासमोरून आणि सायलीच्या डोक्यातून प्रतिमा जाण्यासाठी तयारच नसते. इकडे आता अर्जुनने प्रतिमा आत्याचा आपल्याकडे काही पुरावा नाही म्हणून आपल्याला गप्प केले तेव्हा आपण घरच्यांना देखील काही सांगू शकणार नाही याची आता सायलीला खात्री झालेली असते. आणि आता रात्री सगळेजण झोपलेले असताना सायली गुपचूपच तिची बॅग घेऊन पुन्हा सुभेदाराच्या घरातून निघते आणि एका रात्रीत सायली आता अलिबागला आलेली असते.
सायली आता अलिबागमध्ये येते आणि अलिबागमध्ये प्रतिमाला इकडे तिकडे बघू लागते. ज्या ठिकाणी प्रतिमाला आपण वाचवले होते त्या ठिकाणी सुद्धा सायली आलेली असते, पण आता तिथे कुणीच सायलीला दिसत नसते. दुसऱ्या दिवशी आता सायली अख्खं दिवस आता अलिबाग हिंडून पिंजून काढते. प्रत्येक ठिकाणी आता सायली ही प्रतिमाचा शोध घेत असते आणि अखेर नीतीच्या मनात काही मात्र वेगळेच असते आणि सायलीच्या त्या प्रयत्नांना यश येऊन अखेर आता सायली ही प्रतिमाला शोधत शोधत एका मंदिरासमोरून जात असताना सायलीची नजर प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाला बघताच सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि अखेर आपण ज्या माईला प्रतिमा समजत होतो तीच आपली प्रतिमा असल्याचे सायलीच्या आता प्रतिमाच्या चेहऱ्याकडे बघताच लक्षात आलेले असते. पटकन सायली आता पळत पळत प्रतिमाजवळ येते आणि म्हणते की अहो प्रतिमा आत्या, आम्ही 20 वर्षापासून तुमची वाट बघत होतो आणि तुम्ही आज आम्हाला मिळालात आणि तेही या अवस्थेत. पण प्रतिमा फक्त सायलीकडे बघत असते आणि प्रतिमाला काहीही बोलता येत नसते. तेव्हा अखेरीस खूप प्रयत्न करून आता सायली ही प्रतिमाच्या हाताला धरून अखेरीस सायली म्हणते की चला प्रतिमा आत्या, मी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाते. तेव्हा आता ही सायली नेमकं काय बोलते याचा प्रतिमाला व्यवस्थित उलगडा होत नसतो आणि आपल्याला सुद्धा राहायला घरदार नाही, कदाचित आपण या मुलीच्या घरी राहू असा विचार करून प्रतिमा आता सायलीसोबत यायला तयार झालेली असते. आणि आता इकडे सुभेदारांच्या घरी मात्र मोठा धमाका उडालेला असतो. सायली घरात नाही असे लक्षात येताच अर्जुन आता सगळीकडे सगळ्या घरात सायलीचा शोध घेतो, पण सायली अर्जुनला कुठेच दिसत नसते. तेव्हा आता अर्जुन, पूर्णा, कल्पना, विमल सगळ्यांना सायलीची विचारपूस करतो, पण कुणाला सायली कुठे गेली काही कळत नसते आणि सगळेजण आता सायलीला शोधत असतात. इकडे आता रविराजला सुद्धा सायली तिकडे आली का अशी आता पूर्णाई आणि अर्जुनने विचारपूस केलेली असते, पण सायली तिकडे आली नसल्याचे रविराजने सांगितलेले असते. तेव्हा आता सगळ्यांना मोठी काळजी लागून राहिलेली असते. आणि आता इकडे कुसुमला सुद्धा अर्जुन फोनवरती सायली तिकडे आली का असे विचारतो, पण कुसुमने सुद्धा नकार दिलेला असतो. तेव्हा आता सगळे सुभेदार घाबरलेले असतात आणि सायली अशी अचानक कुठे गेली आणि गेली तर गेली कुसुमकडे सुद्धा नाही आणि सिनियरकडे सुद्धा नाही. आणि आता अंधाराही पडत चाललाय. तेवढ्यात आता विजेचा कडकडाट आणि गडगडाट सुरू होतो आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेली असते. तेव्हा आता सगळ्यांची भीती वाढलेली असते आणि आता या काळोखात विजेच्या कडकडाट या सायलीला कुठे शोधायचं असे सगळेजण विचार करतात. अर्जुनचा जीव तर भांड्यात पडलेला असतो आणि सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर आता मोठ्याने अर्जुन आता वेडावाकडा चेहरा करत म्हणतो की कुठे गेली असेल सायली. तेव्हा लगेचच समोरून मी आलीये असे म्हणत सायली ही सुभेदारांच्या घराच्या दरवाजात येते आणि तेव्हा सायलीला बघताच आता सगळेजण मोठे अवाक झालेले असतात. तेव्हा आता सायली म्हणते की मी आले, पण मी एकटी नाहीये, माझ्याबरोबर मी कुणाला तरी घेऊन आले. ते शब्द ऐकता सगळ्यांच्या नजरा आता सायलीकडे आणि दरवाजाकडे वळालेल्या असतात. आणि लगेच सायली आता प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला सुभेदारांच्या दरवाजात आणते. तेव्हा समोरासमोर प्रतिमाला बघताच पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकून क्षणात मोठे डोळे किलकिले करत पूर्णाई म्हणते की प्रतिमा. तेव्हा आता सगळेजण प्रतिमाला बघतात आणि सगळ्यांच्या डोळ्यात प्रतिमाला बघून पाणी आलेलं असतं. अर्जुन मोठ्याने प्रतिमात्या असे बोलत आता सगळेजण प्रतिमात्याकडे हा धाव घेऊ लागतात. सायलीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद ओसंडून वाहत असतो आणि सायली हसत असते. तर सगळेजण आता प्रतिमाला बघून प्रतिमाजवळ येतात आणि अखेर पूर्णाईच्या डोळ्यातून 20 वर्षानंतर अश्रूंचा प्रतिमाच्या आठवणीचा बांध फुटलेला असतो आणि भरल्या डोळ्यांनी प्रतिमाकडे बघतच पूर्णाई आता रडू लागते. त्याचबरोबर आता अर्जुनला खूप आनंद होतो आणि ताबडतोब तो क्षण आता अर्जुन न विसरता रविराजला कॉल करतो आणि ताबडतोब म्हणतो की सिनियर, अरे तू लवकर ये, आमच्या घरी प्रतिमा आत्या आली. आणि अर्जुनचे ते बोलणे ऐकून आता वाऱ्याच्या वेगाने आता आहेच त्या स्थितीत आणि अनवाणी पायाने रविराज आता पूर्णाईच्या दरवाजाकडे धाव घेतो आणि वाऱ्याच्या वेगाने आता रविराज प्रतिमा हा शब्द ऐकताच
कसा सुभेदारी दरवाजात येतो आणि सायली आता प्रतिमाची कशी रविराज पूर्णाईसोबत भेट घडवते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.